Hi students, I am SB Bhalerao and today we are going to learn a very wonderful poem, Why. Children are always curious to know more and more about the surrounding. Many times they ask the questions why this, why that, why then, and many more to get the information. And questions also help them to come out the curiosity. Students, today we are going to learn the poem Why, and in this poem there is a boy who is asking the so many questions like you. So before moving to the poem, let's start with a loud reading of the poem. I know a curious little boy who is always asking why. Why this, why that, why then, why now? Why not, why by and by? He wants to know why wood should swim, why lead and marbles sink, why stars should shine and wind should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the clouds and why they cross the sky, why sinks the sun behind the hills and why the flowers die. He wants to know why wind should come from out the bellow's nose, why pop guns should go pop and why the ocean ebbs and flows. He wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and to a bit of stone its seeds get in the apple core and marrow in the bone. He wants to know why ice should melt, why spiders eat flies, why bees should sting, and why the east should make the dove to rise. Some of his whys are not too hard to answer if you will try, but others no one ever yet has found the reason why. Why? म्हणतात मला एक क्युरियस लिटिल बॉय, उत्सुकता असणारा एक मुलगा माहीत आहे, हु इज ऑलवेज आस्किंग वाय, जो नेहमी विचारत असतो वाय म्हणजे का. वाय दिस हे का, वाय दॅट ते का, वाय देन नंतर का, वाय नाऊ आत्ताच का, वाय नॉट तर का नाही, वाय बाय आणि कशामुळे, अँड बाय वा कशामुळे आणि का नाही. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शूड स्विम, त्याला जाणून घ्यायचं आहे की लाकूड का तरंगतं. वाय लीड अँड मार्बल सिंक्स, त्याला हे पण जाणून घ्यायचं आहे की शिसे का तरंगतात आणि मार्बल जे आहे ते मार्बल म्हणजे गोटी किंवा संगमरवर पाण्यामध्ये का बुडतं. वाय स्टार शुड शाईन, तारे का चककतात, अँड वाइंड्स शुड ब्लो, आणि वारा का वाहतो, अँड वाय वी ईट अँड ड्रिंक, आणि आपण का पितो आणि आपण का खातो. पुढे तो मुलगा म्हणतो ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स, त्याला जाणून घ्यायचं आहे की ढग कसे तयार होतात, अँड वाय दे क्रॉस द स्काय, आणि ते आकाशाला क्रॉस कसं करतात किंवा का करतात. वाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स, सूर्य टेकडीच्या मागे का बुडतो, अँड वाय द फ्लावर्स डाय, आणि फ्लावर जे आहेत ते डाय का होतात, ते सुकतात का. ही वॉन्ट्स टू नो वाय शूड वाईंड शूड कम, त्याला जाणून घ्यायचं आहे की वारा का येतो, फ्रॉम आउट द बॅलोज नोज, जो भाता आहे त्या भात्याच्या नाकामधून वारा का येतो हे त्याला जाणून घ्यायचं आहे. वाय द पप गन्स शुड गो पप, अँड वाय पप गन जे असतात खेळण्याच्या गन्स, त्या खेळण्याच्या गनमधून फट असा आवाज का येतो. द ओशन एब्स अँड फ्लोज, आणि समुद्राला महासागराला ओहोटी आणि भरती का येते. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स, त्याला माहीत करून घ्यायचं आहे की माशाला कल्ले का असतात, अँड वाय द बॉयज कॅनॉट फ्लाय, आणि मुलं का उडू शकत नाही. वाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट, आणि जी किटली आहे तिच्या तोटीमधून वाफा बाहेर का पडतात, अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, आणि आकाशातून पाऊस का पडतो. ही वॉन्ट्स टू नो द कोल शुड बर्न, त्याला माहीत करून घ्यायचं आहे की कोल म्हणजे कोळसा का जळतो, अँड नॉट अ बीट ऑफ अ स्टोन, आणि दगडाचा एक तुकडा का जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर, आणि सफरचंदाचा जो गाभा असतो त्याच्यामधून बिया कुठून येतात, अँड मॅरो इन द बोन, आणि आपल्या बोनमध्ये मज्जा कुठून येतो हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेड,
त्याला जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो, वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज, आणि कोळी जो आहे तो माशांना का खातो, वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज, आणि माशा ज्या आहेत त्या दंश का करतात, आणि ईस्ट जे आहे, ईस्ट आपण बघतो की ईस्ट किण्वन प्रक्रियेमध्ये एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये करण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर या ईस्टमुळे वाय द ईस्ट शुड मेक द डफ टू राईज, कणकेचं जे पीठ आहे ते का फुगतं हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड, काही त्याचे जे वाय आहेत ते उत्तर देण्यासाठी अवघड नाहीत. टू आन्सर इफ यू विल ट्राय, आणि जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्या वायचे काही निश्चितच तुम्ही उत्तरं देऊ शकता. बट अदर नो वन एव्हर इट हॅज फाउंड द रिझन वाय, आणि काही असे वाय आहेत की त्या वायचे उत्तरं मात्र तुम्हाला देता येणार नाहीत, आणि का देता येणार नाहीत हे मलासुद्धा